आणि आदिवासी योजनेचा पैसा वळवण्याची चर्चा आहे। यापूर्वी सुद्धा समाज कल्याणचा पैसा वळवल्याचं संजय क्षीरसागरांनी म्हटलं होतं। हे बघा, हे तर काही सरकार आहे, सरकारचे पैसे वेळेवर योजनेकरता राबवण्याकरता हा वित्तमंत्र्यांचा अधिकार असतो। त्यांनी केले असतील याचा अर्थ ते योजना बंद होतील दुसऱ्या असं नाही आहे। वेळेपुरती काही तात्पुरती ज्याला काय म्हणतात व्यवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न आहे। राज्यात महिलांचे अत्याचार वाढले असून या संदर्भात महिला आयोग बदलण्यात यावा असं पत्र रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। तर मुख्यमंत्री त्याच्यावर विचार करतील। तो बघायला गेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पुन्हा जोडण्याची चर्चेला उधाण आलेलं आहे। संजय राऊतांनी म्हटलं आहे की दिल से मनसे सोबत युती होणार आहे लवकरच। दिल से मनसे सोबत युती होणार आहे ठाकरेंची, असं वक्तव्य त्यांनी आज केले। तो मनातून बोललाय का नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे। ते दिलसेही बोलत नाही आणि मनसेही बोलत नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्व द्यावं हे मला वाटत नाही। आपण दोघं नेत्यांसोबत राहिलेलं आहे, नेमकं दोघं जण मराठी माणसांसाठी एकत्र यायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, भावबंदकी म्हणून त्यांनी एक यावं हे सगळ्यांना वाटतं, पण एक न यावे याच्याकरता बरेच लोक टपून बसले आहेत। त्यांची भूमिका काही जरी असली, मनसे आणि दिलसे जरी म्हणत असले तर हे खालचे विचार करणारे लोक आहेत। संजय राऊतांनी आज सुद्धा म्हटलं की भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये 2 राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मनसे एकत्र येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी असं सुद्धा दावा केला की भविष्यामध्ये 2 राष्ट्रवादी आणि शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र येतील। ते कोणत्या ज्योतिषाला विचारलंय ते विचारावं लागेल। आता नाशिकला छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पालकमंत्री पदाचा पुन्हा सस्पेन्स वाढलेला आहे। तो माझा अधिकार नाहीये, ते तिघं नेते ठरवतील। छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीसमुळे मला पुन्हा मंत्रिपद भेटलेलं आहे। त्यांना त्याच्यातलं काही त्यांना पाठिंबा दिला असेल किंवा काही असेल त्याच्याशिवाय ते वक्तव्य करू शकत नाही। आणि देवेंद्रजी म्हणेल किंवा अजितदादा म्हणतील किंवा शिंदे साहेब यांच्यामुळेच मंत्रिपद कोणालाही मिळतं ना। शेवटी नेत्याशिवाय मंत्रिपद मिळत नाही। आणि एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा हे आमचे नेते आहेत, त्यांच्यामुळे सगळ्यांना मंत्रिपद मिळालंय, मलाही त्यांच्यामुळेच मंत्रिपद मिळालंय। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा आता पुन्हा प्रश्न उमरठेवर आलेला आहे। ते माझ्या अखत्यारीतलं नाही, मी तुम्हाला सांगितलं। आपल्याला पण पाहिजे, आपल्या पक्षाचा दावा करणार आपण पालकमंत्रीपदाचा? हे बघा, मागचे सगळे दावे प्रतिदावे झालेले आहेत आणि हा चेंडू वरच्या कोर्टात गेलेला आहे, त्यामुळे ते ठरवतील। भुजबळांनी असं म्हटलेलं आहे की मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर मी पुन्हा मंत्रिपद सोडतो। तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, त्यांनी कोणाला मंत्रिपद द्यावं कोणाला नाही द्यावं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे। हो, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेने दावा केलेला आहे। मी काय म्हणतो, आमचे नेतृत्व जे दावा करतात त्या दाव्याच्या मागे आम्ही असतो। शेवटी ते जे मान्य करतील ते आम्ही मान्य करू। आणि दुसरीकडे भाजपचं सुद्धा 150+ मिशन त्या ठिकाणी राहणार आहे, त्यामुळे भाजप कुठेतरी मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे। हे बघा, महायुतीच्याच ताब्यात मुंबई महापालिका येईल एवढं मला माहिती आहे। जागा वाटप हा माझा अधिकार नाही, ते सगळे नेते ठरवतील।